झटपट लिंबू मिरची लोणचं करण्यासाठी लागणारे साहित्य 100 ग्रॅम मिरच्या, मीठ, 2 लिंबांचा रस, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मेथ्या, 1 चमचा हिंग, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा हळद. मिरच्या स्वच्छ धुवून देठं काढून घेत त्याला चीर द्यायची आणि मीठ लावायचं. लिंबाचा रस काढायचा. आता गरम तेलात मोहरी, जिरं, मेथी, हिंग, तीळ आणि मिरच्या घालायच्या आणि यावर झाकण ठेवत वाफ काढायची. आता यात हळद, लिंबाचा रस घालायचा आणि परत वाफ काढायची. झालं आपलं लिंबू मिरची लोणचं तयार. तर मग आपण काय करतो ना, पारंपरिक पदार्थ बघतोय आणि प्रत्येक मग पारंपरिक पदार्थ आहेत तर परंपरेनुसार प्रत्येक भागाची सुरुवात उखाणा घेऊनच करतो आणि त्या उखाण्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. तर तुम्ही आज काय आमच्यासाठी उखाणा घेतला? खेळायला आवडते मला संगीत खुर्ची, मधुराच्या किचनमध्ये करते लिंबू मिरची. क्या बात आहे. तर इथे ना काकूंनी आधीच काही तयारी करून ठेवली. सो काय काय केलं इथे? मिरच्या स्वच्छ साफ करून घेतल्या, त्याच्यात चीर पाडली आणि मीठ चोळून घेतले त्याला. अच्छा, म्हणजे देठ काढून देठं स्वच्छ करून चिरा देऊन मीठ लावले आणि लिंबाचा रस काढला, 2 लिंबाचा. म्हणजे इथे साधारण 100 ग्रॅम मिरची आहे तर 2 अख्ख्या लिंबाचा रस इथे आपण घेतलेला आहे. आणि मिरची ही कमी तिखट आहे. दुसरी घेतली तरी चालेल. जे तिखट खातात ना त्यांना झणझणीत मिरची, लवंगी, ते लिंबाचा रस असल्यामुळं तिखटपणा कमी होतो. सो अशी आम्ही जय्यत तयारी केलेली आहे. मिरची आणि लिंबूचा रस काढून घेतला. तर पुढे काय करूया? तर तेल तापलं की मोहरी टाकायची त्याच्यात. अच्छा. सगळ्यात आधी मोहरी. आणि मोहरी छान अशी आहे ना तडतडली पाहिजे, म्हणजे फोडणी पण आहे ना खमंग बसते. मोहरी छान इथे तडतडते. आता जिरे घालायचे. जिरा ही छान फुललं. मेथ्या घालायच्या. अच्छा. अर्धा चमचा. 1 चमचाभर हिंग घालायचा. अच्छा, हिंग थोडं जास्त. तीळ घालायचे 1 चमचाभर. खमंगपणा येतो फोडणीला. हळद सगळ्यात शेवटी घालतायत काकू, कारण सुरुवातीला जर घातली काळे पडेल तर तर फोडणी आता मिरच्या घालायच्या. येस. आपण मीठ लावले म्हणून मग मीठ नाही घालायचे. झाकण ठेवायचं त्याच्यावर. अच्छा. त्याला वाफ येऊ द्यायची चांगली. अच्छा. वाफ आली की मग त्या मिरच्या जरा मऊ होतात ना, आणि मग लिंबाचा रस घालायचा. सो काकू इथे मिरच्या आपल्या छान शिजतायत आणि मला असं वाटतं ना त्या मिरच्यांमध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही, त्यामुळे त्या टिकत पण छान असतील. त्या 8-15 दिवस टिकतात चांगल्या आणि प्रवासाला पण आपण घेऊन जाऊ शकतो. आणि आता काकू मला तेच सांगत होत्या की त्या आता प्रवासामध्ये गेल्या होत्या तेव्हा त्या मिरच्या रूम टेम्परेचरवर 15 दिवस छान टिकल्या होत्या आणि फ्रीज मध्ये ठेवाल तर 1 महिन्याच्या वर सहजच टिकतील. काकू अशाच तुमच्याकडे ना अनुभवानुसार आलेल्या खूप साऱ्या टिप्स असणार आहे. आणखी काय टिप द्याल तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना? लोखंडी कढईत जर आपण हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत केल्या तर त्याचं लोह भरपूर मिळतात आपल्याला. अच्छा. म्हणून शक्यतो लोखंडी कढईत हिरव्या पालेभाज्या करायच्या. अच्छा. येस, जुनं ते सोनं म्हणतात तसं. साधारण 1-3-4 मिनिटं झालं. खूप वेळ नसेल लागत? नाही लागत. वा, मिरचीचा जो ठसका आहे ना तो प्रॉपर येतोय. आपण हळद घालूया तिथे. अच्छा. आता त्यात लिंबाचा रस टाकायचा. अच्छा. गॅस सुरू ठेवायचा? हो. तर झाकण ठेवायचं. 1-5 मिनिटं ठेवायचं. वाफवून घ्यायचं लिंबाच्या रसामध्ये, म्हणजे ती लिंबाच्या रसाची चव छान त्या मिरचीमध्ये उतरते आणि हे टिकतं पण चांगलं. आता ह्या मिरच्या झालेल्या आहेत आणि ह्या व्यवस्थित 15 दिवस टिकतात. फक्त काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. अच्छा. गॅस करू बंद? हो. साधारण एक आम्ही लिंबाचा रस घेतल्यावर 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवल्या होत्या. तुम्ही बघू शकाल मस्त मुरल्यात मिरच्या. लिंबाचा रस जवळपास ऍब्झॉर्ब झाला आणि छान अशा मऊ पडलेल्या आहेत. त्यामुळे मऊ पडल्या त्यामुळे खायला पण सोप्या जातात आणि दिसतातही भन्नाट आहे. त्याला असं या मसाल्यांचं नॅचरल कोटिंग खूप छान आलेलं आहे. मस्त काकू, खूप छान दिसतात. काकू तुम्हाला ना मला सुरुवातीला सांगायचं होतं पण तुम्ही या साडीमध्ये खूप सुंदर दिसताय आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद. इतकी साधी सोपी रेसिपी तुम्ही शिकवलीत आम्हाला आणि मस्त चटपटीत आहे. म्हणजे लोणची करायची म्हणलं की टेन्शन असतं की इतका मोठा पसारा होतो, हे होतं, पण ही अगदी झटपट होणार आहे. कोणीही बनवू शकतं अशी रेसिपी आहे. काकू मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर केली.